नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये आपण जी.के. आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे. सर्व प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. आपला हा भाग 8 असणार आहे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, मोसाद ही कोणत्या देशाची संस्था आहे? कोणत्या देशाची आहे? उत्तर येत असतील तर कमेंट करायचे आहेत बघा. मोसाद ही इस्रायल या देशाची गुप्तचर संस्था आहे. ठीक आहे, इस्रायल हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता जर स्थापना विचारली मोसादची तर 13 डिसेंबर 1949, ठीक आहे, 13 डिसेंबर 1949ला मोसाद या संघटनेची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, हिचं मुख्यालय तेल अवीव या ठिकाणी आहे. तेल अवीव या ठिकाणी मुख्यालय आहे. ही संस्था थेट पंतप्रधानांना जबाबदार असते. ठीक आहे, मध्यस्थी कोणीच करत नाही. ठीक आहे, इस्रायल या देशाची राजधानी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर जेरुसलेम ही इस्रायल देशाची राजधानी आहे. सध्याचे PM आहेत बघा, बेंजामिन नेतन्याहू. ठीक आहे, बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायल या देशाचे पंतप्रधान आहेत. प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये मागील काही वर्षांपासून जोरदार युद्ध चालू होतं. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इस्रायल हा यहुदी धर्म असलेला एक देश आहे. याचं चलन आहे बघा, इस्रायली शेकेल. ठीक आहे, इस्रायली शेकेल असं इस्रायल या देशाचं चलन आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? मोसाद ही इस्रायल या देशाची गुप्तचर संस्था आहे. आता जर अमेरिकेची विचारली तर बघा, CIA, ठीक आहे, सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी ही अमेरिकेची एक गुप्तचर संस्था आहे. सोबतच FBI देखील तेच कार्य करते अमेरिकेमध्ये. ठीक आहे, CIA FBI ऑप्शनमध्ये असेल तर आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे CIA किंवा FBI, अमेरिकेच्या गुप्तचर संस्था आहेत. त्यानंतर चीनची जर विचारली तर MSS मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी ही चीन या देशाची गुप्तचर संस्था आहे. त्यानंतर रशियाची जर विचारली तर SVR किंवा FSB, ठीक आहे, SVR किंवा FSB या रशिया देशाच्या गुप्तचर संस्था आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभली आहे? कोणत्या राज्याला लाभलेली आहे? तर गुजरात. ठीक आहे, गुजरात. पर्याय क्रमांक B, गुजरात या राज्याला भारतामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे. आता किती लाभलेली आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. आपल्या महाराष्ट्राला 720, ठीक आहे, 720 किलोमीटर किनारपट्टी लाभलेली आहे. गुजरातला किती लाभलेली आहे मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे, बचपन बचाओ या आंदोलनाचे संस्थापक कोण आहेत? कोण आहेत? तर कैलाश सत्यार्थी. पर्याय क्रमांक C, कैलाश सत्यार्थी हे बचपन बचाओ या आंदोलनाचे संस्थापक आहेत. त्यांनी 1980 मध्ये हे आंदोलन सुरू केलं होतं. कधी? 1980 मध्ये. कशासाठी? तर बाल हक्क व बालमजुरी थांबविण्यासाठी. ठीक आहे, आता याच कार्यासाठी त्यांना 2014 मध्ये, ठीक आहे, 2014 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देखील मिळालेला आहे. ठीक आहे, कैलाश सत्यार्थी, बचपन बचाओ आंदोलन. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न, तारामती हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुण्यामध्ये आहे. तारामती हे शिखर पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतरांगेत हरिश्चंद्रगडावर हे शिखर आहे तारामती नावाचं. उंची सुमारे 4850 फूट एवढी आहे. ठीक आहे, सुमारे आहे, मागे पुढे होऊ शकते 1-2 फुटाने. ठीक आहे, 4850 फूट आहे साधारणतः उंची. त्यानंतर प्रश्न आहे, भारताची चिकन नेक या संज्ञेचा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी आहे? कोणत्या पर्यायाशी आहे? सिलिगुडी कॉरिडॉर. पर्याय क्रमांक B, सिलिगुडी कॉरिडॉर याचा संबंध आहे बघा चिकन नेकशी. याला चिकन नेक असं म्हटलं जातं. का? तर हा जो भूभाग आहे तो कोंबडीच्या मानेसारखा दिसतो. ठीक आहे, म्हणून याला चिकन नेक असं म्हटलं जातं. या भूभागाने भारताला ईशान्येकडील 7 राज्यांशी जोडलेलं आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा भूभाग खूप महत्त्वाचा आहे, कारण हा भूभाग कोणी काबीज केला तर ईशान्येकडील 7 राज्य भारतापासून वेगळी होऊ शकतात. त्यामुळे हा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा भाग आहे भारतासाठी. याला चिकन नेक असं म्हटलं जातं. सिलिगुडी कॉरिडॉर लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर प्रश्न आहे, सेवन सिस्टर्स म्हणून ओळख असणाऱ्या राज्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होत नाही? सेवन सिस्टर्स किंवा 7 बहिणी ही जी राज्य आहेत ती आपल्याला माहीत असली पाहिजेत. आता दिलेल्या पर्यायांपैकी बघा, पश्चिम बंगाल हा जो पर्याय आहे तो सेवन सिस्टर्सचा भाग नाही. ठीक आहे. सेवन सिस्टर्समध्ये कोणकोणती राज्य आहेत? तर अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड आणि त्रिपुरा. ठीक आहे. ही 7 राज्य आहेत जी सेवन सिस्टर्स म्हणून ओळखली जातात. आता यांचं नामकरण कोणी केलेलं आहे? तर ज्योतिप्रसाद सैकिया. ठीक आहे. ज्योतिप्रसाद सैकिया यांनी 1972 मध्ये हे एका रेडिओमध्ये बोलताना हे नामकरण केलेलं आहे. ठीक आहे. 1972 मध्ये ज्योतिप्रसाद सैकिया यांनी. त्यानंतर प्रश्न आहे, आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? ईशान्येकडील राज्याची बघा, ईशान्येकडील तसेच पूर्वेकडील जी राज्य आहेत त्यांच्यावर वारंवार पोलीस भरतीमध्ये राजधानी म्हणून प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आगरताळा ही जी या राजधानी आहे ती त्रिपुराची आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए त्रिपुरा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. छत्तीसगडची कोणची आहे? तर रायपूर. झारखंडची आहे रांची. अरुणाचल प्रदेशची आहे बघा इटानगर. ठीक आहे. अरुणाचल प्रदेशची आहे इटानगर. त्यानंतरचा प्रश्न आहे, IMFचा फुल फॉर्म काय आहे? काय आहे मित्रांनो? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. पर्याय क्रमांक ए इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. याला मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असं म्हटलं जातं. स्थापना झालेली होती बघा 1944 मध्ये. मुख्यालय आहे अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी. सध्या सदस्य आहेत 191 देश. ठीक आहे. सध्याच्या प्रमुख कोण आहेत IMFच्या? क्रिस्टलिना जॉर्जिवा. ठीक आहे. क्रिस्टलिना जॉर्जिवा या सध्या IMFच्या प्रमुख आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? कोणत्या राज्यातून वाहत नाही? आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. भीमा नदी पुणे जिल्ह्यात भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते. तर त्यानंतर ती महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या 3 राज्यांमध्ये वाहते. ठीक आहे. 3 राज्यांमध्ये वाहते व कर्नाटकमध्येच शेवटी कृष्णा नदीमध्ये विलीन होते. भीमा नदीला पंढरपुरात चंद्रभागा असं म्हटलं जातं. भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी विचारली जाते, मला कमेंट करून सांगायची आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? कोणती आहे? तर नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर नर्मदा. ठीक आहे. सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा. हिचा उगम होतो मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी. या नदीला बघा रेवा या नावाने देखील ओळखलं जातं, रेवा नदी. ठीक आहे. बाकी कृष्णा, चंबळ आणि गोदावरी नदीचे उगमस्थान मला कमेंट करून सांगायचे आहेत. पुढील प्रश्न आहे, हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती असते? किती असते? तर 21%. हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असतं 21%. सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचं असतं असा प्रश्न विचारला तर नायट्रोजन उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. नायट्रोजनचं प्रमाण सर्वाधिक असतं आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये. किती? तर 78%. ठीक आहे. 78% एवढं प्रमाण नायट्रोजनचं असतं. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शाहूंनी साताऱ्याला राजधानी केव्हा बनवले? केव्हा बनवलेलं आहे? 1708 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्याला मराठ्यांची राजधानी बनवलं होतं. 1708. ठीक आहे. सातारा हे शहर शाहू महाराजांनी वसवलेलं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, वसवलेलं आहे शाहू महाराजांनी. त्यानंतर प्रश्न आहे, जगातील पहिली CNG इंधनवर चालणारी दुचाकी कोणत्या कंपनीने बनवलेली आहे? बघा बजाज या कंपनीने. ठीक आहे. या ठिकाणी पर्याय टाईप झालेला नाही, तर बजाज कंपनीने या ठिकाणी बनवलेली आहे जगातील पहिली CNG इंधनवर चालणारी दुचाकी. ठीक आहे. बजाज. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशी गायींना राज्यमातेचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? कोणते आहे? तर आपला महाराष्ट्र
हे देशी गायींना राज्यमातेचा दर्जा देणारं भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2024मध्ये केली होती. या घोषणेतच त्यांनी गोशाळेतील प्रत्येक गायीच्या देखभालीसाठी प्रत्येक गायीला 50 रुपये एवढा भत्ता देण्याचं सांगितलं होतं. ठीक आहे, प्रत्येक गायीसाठी 50 रुपये एवढा देखभाल खर्च देण्यात येणार होता. त्यानंतर प्रश्न आहे, मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते? किती किलोमीटर असते? 42.195 किलोमीटर. ठीक आहे, 42.195 किलोमीटर एवढं मॅरेथॉन स्पर्धेचं अंतर असतं. हे जर अंतर मैलमध्ये विचारलं तर 26.2 मैल. ठीक आहे, 26.2 मैल एवढं मॅरेथॉनचं अंतर असतं. जर हाच प्रश्न अर्ध मॅरेथॉनसाठी विचारला तर बघा 21.0975. ठीक आहे, 21.0 किंवा 975. ठीक आहे, या ठिकाणी एवढं अंतर असतं, 21.975 अर्ध मॅरेथॉनचं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक बॉक्साईटचे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? भारतातील सर्वाधिक बॉक्साईटचं उत्पादन करणारं राज्य कोणतं आहे? तर ओडिसा. ओडिसा हे भारतात सर्वाधिक बॉक्साईटचं उत्पादन करतो. त्यानंतर प्रश्न आहे बघा, युनेस्कोच्या महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? महत्त्वाचे करंट अफेअर्स या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. तर बघा, याच्यामध्ये खालिद एल एनानी यांची युनेस्कोच्या महासंचालकपदी निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025मध्ये G7 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर कॅनडामध्ये. ठीक आहे, कॅनडामध्ये नोव्हेंबर 2025मध्ये G7 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती कोण बनलेली आहे? कोण बनलेली आहे? तर अर्शी गुप्ता. ठीक आहे, अर्शी गुप्ता ही भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेता बनलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर उत्तर असणार आहे बघा, पर्याय क्रमांक सी, गुवाहाटी, आसाम या ठिकाणी भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न, सिक्कीम राज्याच्या कोणत्या लेप्चा वाद्यांना GI टॅग मिळालेला आहे? लेप्चा वाद्यांना. ठीक आहे, GI टॅग मिळालेला आहे. कोणत्या? तर या ठिकाणी तुंगबुक आणि पुमटोंग पुलित. ठीक आहे, यामुळे पर्याय क्रमांक डी, पर्याय अ व ब दोन्ही बरोबर असणार आहे. तुंगबुक आणि पुमटोंग पुलित या लेप्चा वाद्यांना GI टॅग मिळालेला आहे सिक्कीम राज्याच्या. त्यानंतर प्रश्न आहे, ब्रह्मशिरा सराव 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? कोठे करण्यात आले होते? तर गुजरात. ठीक आहे, गुजरात राज्यामध्ये ब्रह्मशिरा सराव 2025चे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रश्न आहे, 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2025मध्ये भारताने किती पदके जिंकली? किती पदके जिंकलेली आहेत? तर 10 पदके जिंकलेली आहेत भारताने 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेत. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद 2025 आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? याचं उत्तर असणार आहे भारत मंडपम, नवी दिल्ली. ठीक आहे, भारत मंडपम, नवी दिल्ली या ठिकाणी ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 24 प्रश्न कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये करंट अफेअर्स आणि GKचा समावेश आपण केलेला आहे. जर प्रश्न आवडले असतील तर एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.